काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर आज पुन्हा एकदा बैठकांचं सत्र। मुख्यमंत्र्यांनी पुन्हा वर्षा निवासस्थानी बोलावली बैठक। उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ उपस्थित राहणार। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस। आजपासून जरांगेंचा आणखी कडक उपोषणाचा इशारा। आजपासून पाण्याविना जरांगेंचं आंदोलन। सीएसएमटी स्थानकाकडे जाणारे सर्व मार्ग आज बंद राहणार। आझाद मैदानाबाहेरील मार्ग सुद्धा बंद राहणार। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीमध्ये बदल करण्याचा निर्णय। सीएसएमटी परिसरामध्ये आंदोलकांचा ठिय्या। मुंबईकरांनो ऑफिससाठी वेळेआधी निघा, मध्य रेल्वेचं मुंबईकरांना आवाहन। फॅशन स्ट्रीट परिसरामध्ये वाहतूक कोंडी। फॅशन स्ट्रीटवर वाहनांच्या लांबच लांब रांगा। आज आरक्षण उपसमितीची बैठक होण्याची शक्यता। मुख्यमंत्री आणि विखे पाटील यांच्यामध्ये काल चर्चा। आज आंदोलनावर काही तोडगा निघणार का, याकडे लक्ष। मंत्री भुजबळांनी बोलावली राज्यभरातील ओबीसी नेत्यांची बैठक। जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात मुंबईमध्ये आज ओबीसी नेत्यांचं मंथन। भुजबळ जरांगे पुन्हा भेटण्याची शक्यता। मंत्री छगन भुजबळ आणि बबनराव तायवाडेंमध्ये फोनवरून चर्चा। नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण। उपोषणामुळे तायवाडे बैठकीला अनुपस्थित राहणार। वाशी टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी। मुंबईला जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या मोठ्या रांगा। यवतमाळच्या अडाण नदीमध्ये एक जण वाहून गेला। बोरी चंद्रशेखर परिसरातील घटना। विठ्ठल पत्रे असं पुरामध्ये वाहून गेलेल्या व्यक्तीचं नाव। चीनमध्ये एससीओची बैठक। जगभरातील राष्ट्रप्रमुख एकाच मंचावर। मोदी, जिनपिंग आणि पुतीन यांची भेट। दिग्गज नेत्यांमध्ये चर्चा। लालबागच्या राजाच्या दर्शनाला मोठी गर्दी। मुखदर्शनासह चरणस्पर्श। दर्शनाला सुद्धा भाविकांची रीघ।